हाय क्युटीज, कसे आहात तुम्ही? आय नो तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि आत्तापर्यंत मी ज्या टिप्स दिल्यात त्याचा छान अभ्यास करत असाल, त्यामुळे तुमची प्रगती होत असेल. ज्यांची प्रगती नाही झाली त्यांच्या लवकरच आयुष्यात प्रगती यावी हीच माझी इच्छा मनापासून हां. आज सुद्धा त्यामुळे आपण अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत तुमच्यामधल्या, ज्या आम्हा मुलींना खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. 3 थिंग्स दॅट वुमेन रिअली फाइंड अट्रॅक्टिव्ह. मग काय सुरू करायचं? चला सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन-स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. पण आज मात्र मी काही फोटोज ॲड करण्यासाठी व्हिडिओ एडिट केलेला आहे. पण फार नाही केलेला आहे. 1-2%च एडिट झालेला आहे आजचा व्हिडिओ आणि पॉइंटर्स येणार आहेत खाली. ओके. पण नो मेकअप लूक हे मात्र फिक्स आहे. सुरू करूयात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला खरंच ती मुलं खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात, जी मला सबस्क्राईब करतात. सो तुम्ही सुद्धा तेव्हाच अट्रॅक्टिव्ह बनाल, जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब कराल. सो लगेचच सबस्क्राईब करा. केलंत? गुड बॉय. ओके, 3 पॉइंट्सपैकी पहिला पॉइंट तो म्हणजे की मेन इन ब्लॅक. जेव्हा तुम्ही ब्लॅक आउटफिटमध्ये असताना मुलांनो, कमाल दिसता. असं किती भारी दिसतोय हा. असं मुलं खरंच खूप हॉट अँड सेक्सी आणि एकदम कमाल दिसतात ब्लॅक आउटफिटमध्ये. मग ओल्ड मनी आउटफिट असेल किंवा फॉर्मल्स असतील, कमाल दिसतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल बरेच हिरो ब्लॅक, ब्लॅक, ब्लॅक कॅरी करतात. बिकॉज मुलं खरंच खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात, सेक्सी दिसतात आणि हाय! किती भारी आहे हा. सो सगळ्याच मुलींना मुलं ब्लॅकमध्ये खूप आवडतात. पण ऑफकोर्स नीट जरा स्टायलिंग करणं महत्त्वाचं आहे. इव्हन जिममध्ये सुद्धा तुम्ही ब्लॅकमध्ये असाल तरी तुम्ही छानच दिसता. सो एकंदरीतच ब्लॅक कलर मुलं तुम्ही खूप भारी अट्रॅक्टिव्ह दिसता. आमचं आकर्षण वाढतं तुमच्यासाठी. सो मेन इन ब्लॅक. सेकंड थिंग, मेन हू लिसन्स. म्हणजेच की मुलींना वायफळ बोलायची खूप सवय असते. हां, काहीही बडबडत असतात. कधी-कधी तुम्हाला प्रश्न पडू शकतो, की "अरे, ही कसं काय हे बोलू शकते? अरे, हिला मेंदू आहे की नाही?" पण असं न वागता तुम्ही शांत चित्ताने तिला ऐकताय, की "अच्छा, ओके. हां, हां, हां." अशी मुलं मुलींना अट्रॅक्टिव्ह वाटतात, की तो ऐकतोय यार, न काही लॉजिकल रिझन देता किंवा "तुला काय करायचंय? आपल्याला काय करायचंय? जाऊ दे ना." असं न म्हणता तुम्ही तिला ऐकताय. ती जे काही बोर करतीये, जे काही बकवास करतीये, तुम्ही ऐकताय प्रेमाने आणि ऑफकोर्स छान सांगत असेल तरीसुद्धा तुम्ही ऐकताय. एकंदरीतच ती जे काही म्हणते, ते शांत ऐकताय. ओके. आणि अच्छा, ओके. एवढंच काय ते बोलताय. मुलींना बोलायला खूप आवडतं, गॉसिप्स करायला खूप आवडतात आणि तुम्ही तिथे लॉजिकल रिझन न देता शांत चित्ताने ऐकताय. ही गोष्ट मुलींना खूप आवडते. म्हणजे की अजून काय हवंय मला आयुष्यात? असं ऐकणारा मला पार्टनर भेटलाय किंवा जो कोणी भेटलाय, तुम्ही कोणीही असाल तिचे, खुश होऊन जाते ती पोरगी. सो मेन हू लिसन्स सेकंड अट्रॅक्टिव्ह थिंग होती आणि थर्ड प्रायोरिटी. प्रायोरिटी म्हणजेच की तिच्या तुमच्यासाठी ती व्यक्ती खूप महत्त्वाची आहे, ती मुलगी खूप महत्त्वाची आहे आणि हे तुमच्या वागण्या-बोलण्यातून तुम्ही दाखवताय. हां, आणि कधी-कधी ना काही गोष्टी बोलायची गरज नसते. तुमच्या वागण्यावरून ते कळतं. सो तिलाही ते समजतं, की याची मी फर्स्ट प्रायोरिटी आहे. कारण तुम्ही तसे छान वागताय सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे मेल इगो तुम्ही असं साइडला ठेवता आणि मग तिच्यासाठी काहीतरी करता. म्हणजे छोट्याशा कारणावरून जरी ती रागावली असेल, रुसली असेल, तुम्ही नाही म्हणत, की "काय एवढ्याशा कारणावरून रागावली? मी नाही मनवणार. मी का करू? मी का?" असा जो मेल इगो आहे ना, तो तुम्ही साइडला ठेवता. रुसली आहे ना ती, मग तुम्ही एफर्ट्स घेता. आय एम सॉरी. चूक नसताना सुद्धा तुम्ही सॉरी म्हणता. सो हे खूप गोड वाटतं मुलींना, की असा मुलगा हवा यार, कायमच. सो कधी-कधी मुली मुद्दामून रागवतात, रुसतात कारण तुम्ही तिच्यासाठी, तिला मनवण्यासाठी काय एफर्ट्स घेताय, मेल इगो साइडला ठेवून. ते त्यांना पाहायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही मेल इगो साइडला ठेवता ना, बहुत प्यार आ जाता है. असं होतं, की किती लकी आहे मी, की माझ्या आयुष्यात हा आलाय. सो मुलींना अशी मुलं खूप, खूप, खूप आवडतात, ज्यांच्यामध्ये मेल इगो फारसा नसतो. म्हणजे प्रत्येकच गोष्टींमध्ये काही ना काहीतरी प्रत्येकाचा मेल इगो असतो. पण कुठे काय कशा पद्धतीने दाखवायचं हेही त्याला समजलं पाहिजे. सो या 3 गोष्टी ज्या आहेत ना, त्या मुलींना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात मुलांनो तुमच्यामधल्या. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. छोटासा व्हिडिओ होता आजचा, पण तितकाच महत्त्वाचा सुद्धा होता. सो पुन्हा एकदा सांगते, तुम्ही सुद्धा तेव्हाच अट्रॅक्टिव्ह व्हाल जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब कराल. सो लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हीही सांगा, की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे कमेंट्समध्ये. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, प्रेमात राहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.